गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या तासाला आपण मी मायटॉसिसचे जे काही पार्ट्स होते ते पाहिलेत. आज आपण मिओसिस बघणार आहोत. पण मिओसिस आधी आपल्याला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड या स्टेजेस माहिती हवे, त्यासाठी आपण आधी ते बघणार आहोत. मागच्या तासाला प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज हे पॉईंट्स पाहिलेले आहेत. आता आज चालू करतोय आपण डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड. दिस इज द होमोलोगस पेअर ऑफ अ क्रोमोझोम. हे कसे आहेत? होमोलोगस पेअर ऑफ क्रोमोझोम. इन वन सेल ऑफ ह्युमन इज अ 46 क्रोमोझोम. ह्युमनच्या सेलमध्ये एकूण किती क्रोमोझोम आहेत? 46. अँड 23 इज अ पियर्स. पण त्यापैकी 23 काय आहेत? तर पियर्स आहेत. पियर्स म्हणजे जोड्या. होमोलोगस पेअर ऑफ अ क्रोमोझोम. आपल्याला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे? दिस इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये फादर अँड मदर, मेल अँड फिमेल हे तुमचे कॅरेक्टर आहेत. त्यामध्ये फादर अँड मदर हे हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड म्हणजे एकच यन असल्याला, म्हणजेच 23 क्रोमोझोम्स फादरमध्ये आहेत आणि 23 क्रोमोझोम्स हे फिमेलमध्ये आहेत. यांचं काय होऊन फर्टिलायझेशन होऊन काय तयार होतं? गॅमेट्स. गॅमेट्स म्हणजे झायगोट तयार होतं इन अ फर्स्ट सेल ऑफ अ बेबी. फादरचं स्पर्म अँड मदरचं एग्ज यांचं जे गॅमेट्स तयार होणार आहे, हे गॅमेट्स कसं असणार आहे? तर 46 क्रोमोझोम, म्हणजे फादरचे 23 क्रोमोझोम आणि मदरचे 23 क्रोमोझोम हे दोन्हीही मिळून काय तयार होणार आहे? तर 46 क्रोमोझोम्स तयार होणार आहेत. कशामध्ये? झायगोट. म्हणजे झायगोट्स म्हणजेच काय? तर गॅमेट्समध्ये तयार होणार आहेत. दॅट इज द डिप्लॉइड कंडिशन. ते कसे असणार आहे? डिप्लॉइड. आणि डिप्लॉइड लिहिताना कसं लिहितं? 2n. आणि हॅप्लॉइड लिहिताना आपण लिहितो n. म्हणजेच काय? आपल्याला हे माहिती पाहिजे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड म्हणजे 23 वन पेअर असलेलं 23 पेअर्स क्रोमोझोम म्हणजे n, आणि 46 म्हणजे डिप्लॉइड कंडिशन. वन सेट ऑफ अ क्रोमोझोम्स कॉल्ड ऑफ हॅप्लॉइड इन अ सिंगल सेल ऑफ अ मदर ऑर फादर. मदर किंवा फादरमध्ये सिंगल सेल असतात जे की 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतील, त्यालाच आपण काय म्हणतो? हॅप्लॉइड. 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स कॉल्ड डिप्लॉइड. आणि 2 सेट असतील त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड. ते कशाने रिप्रेझेंटेशन करतो आपण? तर 2n. हॅप्लॉइड आहे n आणि डिप्लॉइड आहे 2n. म्हणजेच कन्क्लुजन काय निघणार आहे आपल्या ह्यावरून? की डिप्लॉइड म्हणजेच काय? फादर आणि मदर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स कॉल्ड डिप्लॉइड, दॅट इज 2n. कन्क्लुजन काय आहे? तर डिप्लॉइड सेल इज इक्वल टू हॅव्हिंग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, वन फ्रॉम फादर अँड वन फ्रॉम मदर. एक आईकडून आलेला क्रोमोझोम आणि एक वडिलांकडून आलेला क्रोमोझोम मिळून काय तयार झाले? तर 46 ऑफ अ क्रोमोझोम म्हणजे झायगोट तयार झाले. डिनोटेड बाय रायटिंग 2n. ते लिहितात कसं? 2n. 2 इंडिकेट दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. 2 काय इंडिकेट करतं? तर क्रोमोझोम आर प्रेझेंट इन पेअर्स. दोन्हीही पेअर्समधले क्रोमोझोम आहेत. हॅप्लॉइड. हॅव्हिंग वन सेट ऑफ अ क्रोमोझोम, गॅमेट्स आर हॅप्लॉइड इन द नेचर, स्पर्म अँड एग, डिनोटेड बाय n. हॅप्लॉइडमध्ये काय आहे? तर हॅव्हिंग वन सेट ऑफ क्रोमोझोम, त्यामध्ये वन सेट म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहे, डिनोटेड बाय रायटिंग n. ते कशाने डिनोट करतात? तर n. आता आपल्याला मिओसिस बघायची. मिओसिस काय आहे? तर टेक्स प्लेस इन अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मिओसिस काय आहे? तर टेक्स प्लेस इन अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता तुम्ही मायटॉसिस बघितली. या मायटॉसिसमध्ये आपल्याला काय मिळाले? 2n मिळालेले आहेत. सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड झालं. 2 सेपरेट तयार झाले सिस्टर क्रोमॅटाइड्स. डुप्लिकेट सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले. हे आपण मायटॉसिसमध्ये पाहिलेलं आहे. आता मिओसिस. मिओसिस काय आहे? तर सेपरेशन ऑफ अ होमोलोगस क्रोमोझोम. मिओसिसमध्ये काय होणार? तर सेपरेशन ऑफ अ होमोलोगस क्रोमोझोम. आणि मिओसिस सेकंडमध्ये काय होणार आहे? तर सेपरेशन ऑफ अ सिस्टर क्रोमॅटिड. सिलेट्स हे तुमचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे.
न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आत तुम्हाला इथं काय पाहायला मिळणार आहे, हे आहे न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड्स पाहायला मिळतात, जे की क्रोमोझोमपासून तयार झालेले आहेत. त्याचे दोन सेपरेशन ऑफ अ होमोलोगस क्रोमोझोम, हे होमोलोगस क्रोमोझोम होतं, त्याचं सेपरेशन झालं 2N डिप्लॉइड कंडिशनमध्ये झालं. डिप्लॉइड कंडिशनमध्ये होताना एक रेडचा आणि एक ब्ल्यूचा क्रोमोझोम होऊन पुन्हा काय तयार झालं तर N हॅप्लॉइड कंडिशन तयार झाली. त्याचप्रमाणे हिथंही झाली हॅप्लॉइड, दॅट इज द मिओसिस सेकंड. मग मिओसिस सेकंड हा काय आहे तर सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स, म्हणजे हे एका क्रोमोझोमचे दुसरे क्रोमोझोम झाले, यालाच आपण काय म्हणतो सिस्टर क्रोमॅटाइड. या सिस्टर क्रोमॅटाइड्सचे पुन्हा 4 वेगवेगळे क्रोमोझोम तयार झालेत हॅप्लॉइड कंडिशनमधले, 1, 2, 3, 4 असे किती मिओसिसमध्ये आपल्याला किती मिळणार आहेत क्रोमोझोम, 4 क्रोमोझोम इन हॅप्लॉइड कंडिशन. एन्स मीन्स हॅप्लॉइड कंडिशन. लक्षात ठेवा की मायटोसिसमध्ये 2N मिळतात, तसेच मिओसिसमध्ये 4 डॉटर सेल्स मिळतात आपल्याला. मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड असे आपले 2 भाग आहेत. त्यामध्ये मिओसिस फर्स्टमध्ये आपल्या फेज आहेत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. हे सगळे फर्स्ट स्टेज आहेत. मिओसिस फर्स्टमध्ये फर्स्ट, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट अँड टिलोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट पुन्हा 5 ग्रुप पडतात, लिपोटेटीन, झायगोटीन, पॅक्टीन, डायप्लोटीन आणि डायकायनेसिस. हे आपल्याला प्रॅक्टिकलला सुद्धा आहेत आणि ही आहे त्यांची डायग्राम, तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. मिओसिस पार्ट फर्स्ट ह्या त्याच्या डायग्राम आहेत, हे मी एक्सप्लेन करतेच, पण तुम्हाला सांगताना त्याच्या चार्टमध्ये सांगितले. प्रोफेज फर्स्टच्या 5 फेजेस पडतात, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डायप्लोटीन अँड डायकायनेसिस. त्याचा शॉर्ट फॉर्म आपण लेझापादिदी असाही करू शकतो, LEZYPADIDI. लक्षात ठेवण्यासाठी आपण असाही करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये सायटोकायनेसिस फर्स्ट होत असतं. हे सगळं आपण कशामध्ये पाहिलंय, कॅरिओकायनेसिसमध्ये पाहतोय. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जिथं असतं तिथं. सायटोकायनेसिसमध्ये आपण काय बघितलेलं, ॲनिमल सेलमध्ये नॉच प्रेझेंट होतं, म्हणजे ही तुमची जी सेल बॉडी आहे ती काय होती, इथं कुंचन पावती म्हणजे नॉच तयार होतं इथं, हे आपण बघितलेलं आहे. आता मिओसिस सेकंडमध्ये काय आहे तर प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके, आता आपण ह्या ज्या आपल्या प्रोफेजच्या ज्या स्टेजेस आहेत त्या पाहणार आहोत. प्रोफेज मिओसिस फर्स्टमध्ये फर्स्ट आहे प्रोफेज फर्स्ट, दॅट इज लिप्टोटीन. क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्स अँड स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू क्रोमोझोम. बघा, हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे तर क्रोमॅटिन फायबर म्हणजे गुंड्यासारखे क्रोमॅटिन फायबर्स न्यूक्लियस, आणि हे काय आहेत सेंट्रिओल. याचं काय सांगितलंय, क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्स अँड स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू क्रोमोझोम. या क्रोमॅटिन फायबरमुळे काय तयार झाला तर हा क्रोमोझोम तयार झाला, क्रोमोझोम तयार झाले. सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड मूव टू अपोजिट पोल्स. सेंट्रिओल फक्त सेंटरला होता, तो काय झाला, मूव झाला, डुप्लिकेट झाला आणि कुठे गेला, मूव टू अपोजिट पोल, आपल्या न्यूक्लियसच्या अपोजिट डायरेक्शनला गेला. हे कशामध्ये झालं, लिप्टोटीनमध्ये. प्रोफेजमधलं लिप्टोटीनमध्ये काय झालं, क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्स होतं, तिथं स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू क्रोमोझोम झालं. सेंट्रिओल एक होते ते डुप्लिकेट झाले, मूव इन ऑपोजिट डायरेक्शन झालं. सेकंड पॉईंट आहे झायगोटीन. झायगोटीनमध्ये काय झालंय तर होमोलोगस क्रोमोझोम कम क्लोजर, हे तुमचे क्रोमोझोम होते, हे लांब होते, ते काय झाले कम क्लोजर, एकदम काय झाले जवळ आले, क्लोज आले, जवळ आले. आणि द पेरिंग इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्सिस. आणि हे जे जवळ आलेले क्रोमोझोम आहेत यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्सिस.
याला आपण काय म्हणतो, सिनॅप्सिस. लिप्टोटिनमध्ये लांब असतात त्याचे क्रोमॅटिन फायबरचे क्रोमोझोम तयार झालेले असतात आणि सेंट्रिओल अपोजिट डायरेक्शनला गेलेले असतात. झायगोटिनमध्ये काय झालंय, होमोलोगस क्रोमोझोम क्लोजर, जे होमोलोगस क्रोमोझोम होते ते काय झाले, क्लोज झाले, जवळ आलेत. दिस पेअरिंग इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. त्यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्सिस. थर्ड स्टेज महत्वाचे, पॅक्टिन. पॅक्टिनमध्ये काय झाले बघा, सिस्टर क्रोमॅटिन्स आर व्हिजिबल. आपल्याला एक पेअरच दाखवलेले. झायगोटिनमध्ये आपण एकच पेअर बघितलेला, म्हणजे ब्ल्यूचा एक, फिमेलचा एक आणि मेलचा एक, 2 क्रोमोझोम पाहिलेले. पण इथं काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स आर व्हिजिबल. इथं 2 सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले. क्रॉसिंग ओव्हर अक्रॉस बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय तर बघा, हे तुमचं 2 सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले. ह्या सिस्टर क्रोमॅटिनचं इथं काय झालेलं दाखवलं त्यांनी, क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर नॉन सिस्टर म्हणजे काय, एकाच क्रोमोझोम मधले 2 क्रोमोझोम नाही, तर एक मेलचा आणि एक फिमेलचा क्रोमोझोम होऊन तिथं क्रॉसिंग ओव्हर झाले, क्रॉस तयार झाले. त्यालाच काय म्हणतात, चिझ्मा. त्यालाच आपण काय म्हणतो, चिझ्मा. दीज लेड्स टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि हेच महत्त्वाचं आहे, म्हणजेच इथं काय तयार झालं तर जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार झालं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार झालं कोणत्या स्टेजमध्ये, तर पॅक्टिलिन. लेट्स सी. त्यानंतर आपली फेज आहे पुढची, डिप्लोटिन. पुढची स्टेज आहे डिप्लोटिन. होमोलोगस क्रोमोझोम्स स्टार्ट रिप्लेसिंग इच अदर. आता तुमचा डिप्लोटिनमध्ये काय झालं, होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट रिप्लेइंग इच अदर. तुमचा होमोलोगस क्रोमोझोम होता तो पूर्णपणे जे क्रॉस झालेले तुम्ही इथं पाहिले बघा, हे तुमचे जे क्रॉस झालेले क्रोमोझोम आहेत ते, हा क्रोमोझोम म्हणजे इथला क्रॉस झाला, जिथं चिझ्मा तयार झाला, तो चिझ्मा पूर्णपणे काय झालाय, डिप्लोटिनमध्ये क्रॉस झालेत पूर्णपणे. एक फिमेलचा मेलमध्ये आणि मेलचा फिमेलमध्ये गेला. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. आणि हा जो तुमचा न्यूक्लियस होता आणि न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस होता तो काय झालाय, डिसअपियर झालाय, म्हणजे नाहीसा झालाय. डायकायनेसिसमध्ये काय झाले, क्रोमोझोम फर्दर कंडेन्स. आता हे क्रोमोझोम आहेत ते पुन्हा कंडेन्स होऊ लागले. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर. आणि डायकायनेसिसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस पूर्णपणे नाहीसे झाले. आता ही झाली प्रोफेज फेजमधल्या आपल्या 5 फेजेस. आता मेटाफेज फर्स्टमध्ये काय आहे, होमोलोगस क्रोमोझोम्स अरेंज देमसेल्व्स ऑन द इक्विलॅटरल प्लेन. आता ही तुमचं क्रोमोझोम स्ट्रक्चर होतं, दोन्ही साईडला सेंट्रिओल्स होते. या मेटाफेजमध्ये काय तयार झालं तर इक्विलॅटरल प्लॅन तयार झाला. इक्विलॅटर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जो मध्ये आहे तो इक्विलॅटरल प्लॅन तयार झाला. स्पिंडल फायबर्स आर फुल्ली डेव्हलप. आणि जे सेंट्रिओल होते हे सेंट्रिओल कसे झाले, स्पिंडल टोकदार असे झाले, फुल्ली डेव्हलप झाले. हे कशामध्ये झालं, मेटाफेज फेज फर्स्टमध्ये. त्यानंतर आहे ॲनाफेज फर्स्ट. होमोलोगस क्रोमोझोम्स आर पुल्ली अवे फ्रॉम इच अदर. आता हे काय होतं बघा, मेटाफेजमध्ये इक्विलॅटरल प्लॅनवरती आलेली. ॲनाफेजमध्ये काय झाले, ते दोन्हीही क्रोमोझोम पूर्णपणे पूल झाले, म्हणजे पूर्णपणे त्यांना कोणी खेचलं तर स्पिंडल फायबर, म्हणजे तुमचे जे सेंट्रिओल होते ते सेंट्रिओल कसे झालेले, स्पिंडल स्ट्रक्चरमध्ये, त्याला अटॅच काय झालेत, क्रोमोझोम. अँड कॅरी टूवर्ड्स अपोजिट पोल्स बाय स्पिंडल फायबर. आणि ते पूर्णपणे स्पिंडल फायबर झाले. हे कशामध्ये झालं, ॲनाफेज फर्स्टमध्ये. तर टिलोफेज फर्स्ट काय आहे, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस रिअपियर. पुन्हा काय झाले, रिअपियर झाले, म्हणजे पुन्हा टिलोफेजमध्ये न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेंबर पुन्हा आले.
दस टू डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. आणि इथंच या इक्विलॅटरल प्लॅनमुळे इथं 2 डॉटर सेल तयार झाल्या, 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म झाल्या आणि काय झालं, सेंट्रिओल्स सेपरेट झाले. हेच प्रोसेस सायटोकायनेसिसमध्ये सुद्धा कशी होते. सायटोकायनेसिस फर्स्ट आफ्टर द कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फ्रॉम. 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या, दॅट इज अ यनियन, जे की आपल्या टिलोफेजमध्ये आपल्याला मिळाल्या. 2 हॅप्लॉइड सेल, 2 डॉटर सेल मिळाल्या, त्या कशामध्ये झाल्या, सायटोकायनेसिसमध्ये. का झाल्या, तर सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, ही तुमचे जे ॲनिमल स्ट्रक्चर असतं ते इथलं जे तुमचं नॉच असतं ते काय झालं, पूर्णपणे दबलं आणि 2 सेपरेट डॉटर सेल तयार झाल्या. तर मिओसिस सेकंडमध्ये काय आहे, सेपरेशन ऑफ अ सिस्टर क्रोमॅटिड्स. हे तुमचे सिस्टर क्रोमॅटिड्स, त्यामधला प्रत्येक क्रोमोझोम काय झाला, सेपरेट झाला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय मिळालं, वनीन. आणि प्रत्येक ठिकाणी सेंट्रिओल हे कसे अपोजिट साईडला आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जे की क्रॉसिंग झालेलं पॅक्टिनमध्ये ते सुद्धा कसे आहेत, यन 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 या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. लक्षात ठेवताना हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड म्हणजे काय हेही लक्षात ठेवा. मिओसिसमध्ये मिओसिस फर्स्ट आहे आणि मिओसिस सेकंड आहे. मिओसिस फर्स्टमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. आणि या प्रोफेज फर्स्टचे पुन्हा 5 टाईप पडतात. एक आहे लेप्टोटीन, सेकंड आहे झायगोटीन, पॅक्टिन, डायप्लोटीन अँड डायकायनेसिस. झाली डीडी असं त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, यावरच पुढचे लेसन अवलंबून आहेत. जर तुम्हाला हे पहिले 2 लेसन व्यवस्थित समजले असतील तर पुढचे लेसन समजायलाही सोपे जाईल. आज आपला लेसन इथे संपलेला आहे, लेसन नंबर 2 संपलेला आहे. तुम्ही एक्सरसाइज लिहिणार आहात सगळी क्वेश्चन 5 पर्यंत. मी लिहून देणार नाही, मी ज्या नोट्स दिल्यात त्या नोट्सच्या आधारे तुम्ही प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवणार आहात आणि 2 ते 3 दिवसामध्ये मला प्रत्येकाचा हा एक पहिल्या दोन्हीही धड्याचे एक्सरसाइजचे फोटोज सेंड करणार आहात. व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा पहा, जरीही समजला नाही, काही शंका असतील तर विचारा आणि एक्सरसाइज सॉल्व करा. उद्याच्या तासाला आपण पार्ट फर्स्ट पाहणार आहोत. थँक्यू.